2024च्या लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले आहे। 17व्या लोकसभेचा कार्यकाळ 16 जून 2024 रोजी संपणार आहे। अशा परिस्थितीत निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे। देशभरात 7 टप्प्यात मतदान होणार आहे। पहिल्या टप्प्यात 19 एप्रिल, दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिल, तिसऱ्या टप्प्यात 7 मे, चौथ्या टप्प्यात 13 मे, पाचव्या टप्प्यात 20 मे, सहाव्या टप्प्यामध्ये 25 मे आणि 7व्या टप्प्यात 1 जून रोजी मतदान होणार आहे। निवडणुकीचा निकाल हा 4 जून रोजी लागणार आहे। त्यानंतर देशात नवीन सरकार स्थापन होईल। लोकसभेच्या शेवटच्या सार्वत्रिक निवडणुका एप्रिल आणि मे 2019 मध्ये झाल्या होत्या। केंद्रात स्पष्ट बहुमत असलेले स्थिर सरकार असेल तर दर 5 वर्षांनी लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होतात। भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 83 नुसार लोकसभेच्या निवडणुका दर 5 वर्षांनी एकदा घेतल्या जातात। महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या 5 जागांचे आता चित्र स्पष्ट झाले आहे। महायुती आणि मवियातून कोण लढणार, या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांची घोषणा झाली आहे। कुणाविरुद्ध कोण असणार आणि 2019चा निकाल नेमका कसा होता, पाहूयात या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। नमस्कार, मी धनश्री रेवडेकर, आपण पाहत आहात शिवसत्ता टाइम्स न्यूज। नगर लोकसभेत भाजपचे सुजय विखे विरुद्ध शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे निलेश लंकेंमध्ये लढत होणार आहे। नगरमध्ये शेगाव, राहुरी, पारनेर, नगर, श्रीगोंदा आणि कर्जत जामखेडचा समावेश आहे। 2019 ला भाजपच्या सुजय विखेंविरुद्ध राष्ट्रवादीचे संग्राम जगताप लढले। विखेंना 7,04,660 तर जगतापांना 4,23,186 मतदान झाले। विखे 2,81,474 मतांच्या फरकाने जिंकले होते। गेल्या वेळी 6च्या 6 विधानसभेमध्ये सुजय विखेंना लीड मिळाली होती। तर बारामती लोकसभेत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार यांच्यातल्या निवडणुकीची अधिकृत घोषणा झाली। बारामतीत इंदापूर, पुरंदर, दौंड, भोर, बारामती आणि खडकवासला या 6 विधानसभा आहेत। 2019 ला सुप्रिया सुळेंविरुद्ध भाजपच्या कांचन कुल लढल्या होत्या। सुळेंना 6,86,714 तर कांचन कुल यांना 5,30,940 मते पडली। सुळेंचा 1,55,000हून अधिकच्या मतांनी विजय झाला होता। भोर, पुरंदर, इंदापूर आणि बारामतीत सुप्रिया सुळेंना तर खडकवासला आणि दौंड मध्ये कांचन कुल यांना लीड होती। दिंडोरी लोकसभेत भाजपच्या भारती पवार विरुद्ध शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे भास्करराव भंगरेंमध्ये लढत होणार। दिंडोरीत नांदगाव, येवला, चांदवड, कळवण, निफाड आणि दिंडोरी हे मतदारसंघ येतात। 2019 ला भारती पवारांविरुद्ध राष्ट्रवादीचे धनराज महाले लढले। पवारांना 5,67,470 तर महालेंना 3,68,691 मते पडली। 1,98,779 मतांनी भारती पवारांचा विजय झाला होता। 5 मतदारसंघांमध्ये भारती पवार यांना लीड मिळाली होती, तर महालेंना दिंडोरीत आघाडी मिळाली होती। शिरूरसाठी शरद पवार गटाकडून अमोल कोल्हेंविरुद्ध अजित पवार गटाचे शिवाजी आढळरावांमध्ये पुन्हा सामना होणार आहे। शिरूर लोकसभेत जुन्नर, आंबेगाव, खेड, आनंदी, शिरूर, भोसरी आणि हडपसर हे विधानसभा संघ येतात। 2019 ला कोल्हेंना 6,35,830 तर आढळरावांना 5,77,347 मते पडली होती। कोल्हेंनी 58,483 मतांनी आढळरावांना पराभव केला होता। कोल्हे जुन्नर, आंबेगाव, खेड, आनंदी आणि शिरूर मधून आघाडीवर होते, तर शिवसेनेच्या आढळरावांना भोसरी आणि हडपसर या 2 ठिकाणी लीड होती। तर वर्धा लोकसभेत भाजपच्या रामदास तडस यांच्या विरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीने अमर काळेंना उमेदवारी दिली। वर्धा लोकसभेत धामणगाव, मोर्शी, आर्वी, देवळी, हिंगणघाट आणि वर्धा या विधानसभा येतात। 2019 ला रामदास तडस यांच्या विरुद्ध काँग्रेसच्या चारुलता ठोकस लढल्या होत्या। तडस यांना 5,78,364 तर ठोकस यांना 3,91,173 मते मिळाली। भाजपचा इथे 1,87,191 मतांनी विजय झाला होता। सर्वच्या सर्व 6 मतदारसंघात भाजपचे तडस यांना लीड मिळाली होती। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। त्याचबरोबर अशा नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या शिवसत्ता टाइम्स न्यूजला सबस्क्राइब करायला विसरू नका। तुर्तास धन्यवाद। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।